तर हे गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल. आज आपला दिवस होता 12वा आणि मग असंच गाईज सपोर्ट करा तुम्ही. आजचा दिवस सुरुवात झाली चहा चोकोज आणि चिप्स बरोबर गाईज. चहा तर पहिल्यांदा पिलो, मग चोकोस खाल्लो मस्तपैकी गाईज. चोकोस एक नंबर होता गाईज. मग ज्यूस घेतलं, पप्पानं आणलेलं फलोडा, मग फलोडा पिलं मस्तपैकी आणि जेवाय बसलो बघा. दुपारचं जेवण एकदम बेकार आणि चांगला पण होता तसा. मग ते पिल्यानंतर बहिणीनं केलं तर मस्तपैकी ज्यूस, मग ज्यूस पिलो आणि मस्तपैकी बसलो. आता मस्त चाललो झोपाय. मग झोपल्यानंतर उठलो बघा काही सरळ मित्राचा कॉल आला म्हणून गेलो गाडी घेऊन. टारा 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 सुरू पेरी 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 गँग गँग ग्राउंडवरती. मग ग्राउंडवरती आल्यानंतर इथं तर पोरं खेळायला ते फुटबॉल बिटबॉल. मी पण बसलो इथं गाडी लावून मस्तपैकी. मित्राला म्हणलं चल नारळ ज्यूस आणूया. ज्यूस घेतला आणि गेलो घरात मस्तपैकी बसून पिलो. उन्हात कुठं मरायचं म्हणून आलो घरला आणि बसलो बघा मस्तपैकी चहा पित. चहा समोसा खाल्लो मस्तपैकी पॅटीस आणि मग निघालो परत आणि मित्राबरोबर ज्यूस प्यायला. मग मित्राचं कॉल आला आपल्या ज्यूस प्यायला ये म्हणून रितेशचा. मग मी आणि रितेश गेलो ज्यूस प्यायला. मग घेतलं ज्यूस आम्ही मस्तपैकी पिलो गायचं आणि परत ना आम्ही गेलो मित्राला सोडाय, कारण घरात पाहिजे होते भाकरी. मग भाकरी घेतली, मित्राला बी सोडलं आणि मस्तपैकी आलो घरात गाईज. मग भाकरी दिल्यानंतर मला बी लागलेल्या होत्या भुका. बहिणीला वाढाय सांगितलं, बहिणी वाढतीस का नाहीस? मग बहिणीनं वाढून आणलं गाईज. मस्तपैकी जेवण बनवलेलं भात आणि डाळ. मग गरम करून मस्तपैकी भात डाळ दिलं बहिणीने दही टाकून, कारण आमटी तर आमच्या तिकडं असते. बरं गाईज एवढाच ब्लॉग होता आमचा आजचा. ब्लॉग कसा वाटलं नक्कीच कमेंट करून सांगा आणि नक्कीच फॉलो करा.